स्मार्ट अहमदनगर न्यूज। मराठा आरक्षणाचा मुद्दा मागच्या अनेक दिवसापासून चर्चेत असून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत कोणताही तोडगा अजून निघाला नाही। यामुळे जालन्याचे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत। काही झालं तरी 20 जानेवारीला येणारच, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे। आता यानंतर अजित पवार यांनी देखील जरांगे पाटील यांना कडक इशारा दिला आहे। अजित पवार म्हणाले, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याला मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे। त्याचबरोबर अजित पवार यांना हा इशारा येताच मनोज जरांगे यांनी देखील पलटवार करत जशास तसे उत्तर दिले आहे। त्यामुळे आता अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चांगली जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कल्याणमध्ये एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांना कडक इशारा दिला आहे। पवारांच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे। माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय, आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ। अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहीत नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडल्या असताना संविधानाच्या चौकटीत आरक्षण मिळेल असे असताना ते विरोध का बोलत आहेत, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे। ब्युरो रिपोर्ट, स्मार्ट अहमदनगर न्यूज। लोकांचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय। जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाहिजा ठेवायचा नाही। पण तो थोडं थांब, तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ कर। हो, मराठीचा जर नादी लागला तर गप बसलाय मराठीत, गप बसून दे, तू नीट राहा। तू खाय, तो लय मोठं खाल्लेलं, तू कशाला इकडे आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती। तो पाप तो यासाठी आलेला आहे, तो आमच्या अन्नात माती काढायचं नको काम करू। मराठ्याला आरक्षण मिळत नाही मग तो कुठं काही सांगायला लागला, त्याची बाजू ओढीत होता एकटी, एवढ्याची अडपडायची, त्याची बाजू ओढू नको। कधीतरी जातीचा कळवाळा येऊ दे। नशिबाने या जातीत जन्म घेतलाय, कमीत कमी या जातीसाठी एखादा पाऊल उचल, नुसतं स्वतःच्या स्वार्थाचा नको पाऊल उचलू। जर तू स्वतःच्या स्वार्थाचं पाऊल उचलायला गेला ना, मराठी राजकीय करिअरमधून जिंदगीतून तुला उठली दे। कारण मराठ्यांनी ज्याचे नादी लागले, मराठ्यांनी जर ठरवलं ना तर मराठ्यांनी आत्तापर्यंत चांगल्याचा बंदोबस्त केला। तू तो कोणत्या झाडाचा पाला नाही, तुझ्यावर आज मराठी आणखीन बोललेले नाहीत, पण तू जर तुझं जुनं पोटातलं पाप दाखवायचा प्रयत्न करायला लागला ना, तुझी गटारगंगा पोटातली तू विचार जर तू मराठ्यांपुढं वकायला लागला ना, तर मराठी तुला नीट करायला सुद्धा मागं पुढं बघणार। त्याने भानावर आलं तर बरं होईल। इथून पुढं बोलला की त्याला टप्प्यातच घेणार आहे, मी सुद्धा सोडणार नाही। जर तिने उद्या आज काल बी बोलला, आज बी बोलला असं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून कळाले, गप बसला तर ठीक, नाही तर उद्यापासून तुझ्या सुद्धा मागा लागणार, सोडणार नाही। आता मराठी तुला सोडणार, मराठीचं शेत असल्यात असं देतात म्हणतात, मला माहीत नाही पण म्हणतात लोक। ते एवढ्याच एअरपट नाही का पिशीच घेऊन येणं सगळं बाजाराची, त्याच्यात काल कोणत्या पत्रकार बांधवांना संपादकाला म्हणतोय तुमच्या दम असला तर वाचून जा, काय वाचून तो पोरं इतके। स्मार्ट अहमदनगर न्यूज।